Yes, ma'am. Yes. ग्राजी. आपण आपल्या ऑब्व्हियसली ह्याला सुरुवात करूया लेक्चरला. आज मी तुमच्यासाठी नोट्स नाही ओपन केल्यात, कारण आज मला तुमच्याकडून ऐकायचंय. रादर आपण गप्पा मारणार आहोत असं समजा. तीच पुढच्या धड्याची सुरुवात आहे, कारण पुढचा धडा तुमचा आहे सायन्स आणि सुपरस्टिशन्स. सो डू यू नो व्हॉट इज सुपरस्टिशन? अंधश्रद्धा. या तुम्ही मला काही सांगू शकता? जर तुम्हाला, मला ऐकायला येत नाही कारण खरं सांगायचं तर तुमचं बोलणं जरा नीट सांगा बरं. अंधश्रद्धा म्हणजे सुपरस्टिशन हे मला समजलं, पण नक्की त्याचं काय आपल्या समाजात काम आहे असं आपण म्हणूया. यू नो दॅट. असा विचार करा की जेव्हा आपण सुपरस्टिशन्स बद्दल बोलतो तेव्हा कुठल्याही प्रकारचं सायन्स, त्याच्या मागची प्रिन्सिपल्स, कुठच्याही प्रकारचं शास्त्र किंवा रूल्स हे सगळे अबंडन केले जातात सुपरस्टिशन पुढे. सिम्पली तुम्हाला काही सुपरस्टिशन माहिती आहेत? एक्झाम्पल? येस मेहक, हिचकी पे येस. कोई याद करता है। वो हिचकी आती है. हिचकी आई तो कौन याद करता है, ऐसा बोलते हैं। और कौवा चिल्लाए तो मेहमान आते हैं। रास्ते में से बिल्ली गए तो मतलब रास्ता काट के नहीं जाने चाहिए। एक्झॅक्टली. अंबर, तू काय सांगत होता? येस, हेच सांगत होतं. मांजर आडवी गेली तर हा, आणि अशा काहीतरी त्याच्यावर तोडी पण असतात की नाही. लाईक तुम्ही 4 पावलं मागे जा, मला माहित नाही 5 पावलं मागे जा का 7 पावलं मागे जा आणि मग परत करा, किंवा असं काहीतरी. काही हे असतात की असा विचार करा की तुम्ही ट्यूजडेला म्हणजे मंगळवारी घर सोडू नका. म्हणजे जर तुम्ही कुठे बाहेर गावी जाणार असाल तर, किंवा काय म्हणू, जनरली मुलीच्या सासरी खाणं पिणं करू नका, किंवा या प्रथा यांनी करायच्या, या प्रथा यांनी करायच्या नाही. असा विचार करा की आपल्याला इतकी सुंदर संस्कृती लाभली, प्लस सिव्हिलायझेशन हे इतकं सुंदर आहे. वी हॅव अ लॉट ऑफ ग्रेसफुल अँड डिलाइटफुल ट्रेडिशन्स विच आर कनेक्टेड टू नेचर. निसर्गाशी कनेक्टेड आहेत त्या. खूपदा तुम्ही म्हटलं असं की त्यामागचं कॉज काय आहे हे महत्वाचं असतं. इन अ वे, पूर्वी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना वटपौर्णिमा, त्यावेळी वडाला फेऱ्या घालायच्या असतात. जी स्त्री जिने म्हणजे काय म्हणू आपण तिला, जिचं लग्न झालंय तिने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी असं म्हटलं जातं. आता ह्यावर मी जर डायरेक्ट हल्ला केला तर ती म्हणजे की ही अंधश्रद्धा आहे, ही चुकीची गोष्ट आहे, तर ती बरोबर म्हणजे तर आपण असं नाही म्हणू शकत की मी बरोबर करते. कारण कुठल्याही प्रकारच्या गोष्टी 2 प्रकारच्या गोष्टींमध्ये डिवाइड केलेल्या असतात, दॅट इज श्रद्धा आणि अंधश्रद्धा. सो जर समजा वडाला फेऱ्या घालून मला मानसिक स्वास्थ्य मिळणार असेल, मला शारीरिक आरोग्य मिळणार असेल, देन वाय नॉट. बट द कॉज इज डिफरंट. तुम्ही कशासाठी हे करताय. ओके. असा विचार करा की सुपरस्टिशन्स आर रिलेटेड टू लाईक 3 क्वालिटीज. ओके. कोणत्या आहेत त्या की रिझनिंग, लॉजिक आणि कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन दॅट सायंटिफिकली वी कॅन एक्सप्लेन. आणि ह्यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो. त्याचा एक जनरली आपल्या विश्वासावर संबंध असतो. प्रत्येकासाठी अंधश्रद्धा ह्या वेगळ्या असू शकतात, ते रिलेटिव्ह असू शकतात. बरोबर ना? सो रादर दॅन गोईंग इन टू नोट्स ऑर टेक्स्च्युअल नॉलेज, कारण तुम्हाला ते सगळ्यांना आहेच ऑलरेडी, व्हॉट वी आर गोइंग टू डू, कारण आपल्याला ह्याच्या पुढे लेसनमध्ये सायन्सचा रोल काय आहे, मिथ्स एक्सप्लोर करायला, वेगवेगळ्या प्रकारचे बिलीफ जे आहेत, ज्याला आपण आंधळा विश्वास असं म्हणतो, ते आणि प्रिज्युडिसेस कमी करायला. सो ह्याच्यासाठी आपण ऑब्व्हियसली हे शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपण हे शिकणार आहोत की सायन्स आणि सायंटिफिक टेम्पर यांचं काय रिलेशन आहे. सायंटिफिक टेम्पर ॲज अ फंडामेंटल ड्युटी ऑफ इंडियन सिटीझन, म्हणजे भारताचा नागरिक होण्यासाठी आपली काय फंडामेंटल ड्युटी आहे हेही आपण शिकणार होत्या. ओके. सो आज मी तुम्हाला आत्ता एक खूप चांगले मोटिवेशनल स्पीकर आहेत ज्यांची व्हिडिओ दाखवणार आहे. तुम्ही यांच्याविषयी खूप कदाचित आधी ऐकलं असेल. सो आर यू अप फॉर इट? किंवा मी खूप बोरिंग प्रकारे तुम्हाला लेक्चर देऊच शकते, पण मला असं वाटतं की रादर दॅन गोईंग इन टू दॅट, आपल्याला जर या विषयाचं एक
एक असं म्हणू स्ट्रक्चर समजलं तर आपल्यासाठी हा धडा खूप सोपा होऊन जाईल. आर यू ओके विथ दॅट? यस मॅम. येस मॅम. ओके, सगळ्यांना चालणार आहे? Yes, ma'am. ग्रेट, यस मॅम. झकास. सो मी असं करते, आय पॉज द रेकॉर्डिंग फॉर अ वाईल. ओके, सो असं असू शकतं की आपल्याला एखादाही विचार पटत नाही. असं असू शकतं की आपल्याला सगळ्यांचे विचार पटत नाही. पण या व्हिडिओतून आपल्याला काय समजलं? तुम्हाला काय समजलं? तुम्ही बघितली. व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? लेट्स डिस्कस इट. तुम्ही तुमच्या आयुष्यातली रियालिटी वेगळी करू शकता का तुमच्या सुपरस्टिशन्स पासून? यस मॅम. सो मे बी असं असू शकतं की प्रत्येकाचे बिलीफ वेगळे असतात. मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये देव धर्म आणतच नाहीये. ओके, कुठल्याही प्रकारे मी असं म्हणत नाहीये की कुठला एक देव वाईट आहे, कुठला एक देव खोटा आहे, असं मी कधीच म्हणत नाहीये. कारण तो प्रत्येकाचा बिलीफ असतो, प्रत्येकाचा विश्वास असतो. द थिंग इज की एखादी गोष्ट जर घडल्याने दुसऱ्याला त्रास होत असेल ना, त्या सुपरस्टिशनचा, त्या अंधश्रद्धेचा, तर ती गोष्ट चुकीची आहे. मध्यंतरी मी एक बातमी बघितली होती कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रात बहुतेक, इफ आय एम नॉट रॉंग. पश्चिम महाराष्ट्रात कुणीतरी लहान छोटी छोटी बाळं ना, अगदी त्यांना काहीतरी पुढे आशीर्वाद मिळावा, त्यांचं काहीतरी असं व्हावं वगैरे म्हणून त्यांना उंचावरनं खाली टाकायचं आणि खालून झेलायचं माणसांनी. दिस इज व्हेरी रिस्की, राईट? अगदी ते पडणार नाहीतच मुलं असं आपण समजूच, पण त्या बाळांच्या माना, त्यांचे स्पायनल कॉर्ड्स हे सगळे खूप खूप सॉफ्ट असतात. तिथे कुठे इजा झाली तर कुणाचा हात आखडला, कुणाचं पडताना चुकीचं, आणि ही चुकीचीच गोष्ट आहे, हो की नाही? तुम्हाला पटतंय का? किंवा हे फक्त एक मी म्हटलं असं यस मॅम. असा विचार करा की बेसिकली कुठल्याही धर्मात, कुठल्याही पंथात, कुठल्याही जाती जमातीत प्रत्येकाचा एक विश्वास असतो. तो विश्वास वेगळा, तो श्रद्धा वेगळी, बरोबर? पण त्याच्या अगेन्स्ट जाऊन कुठेतरी चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवणं, चुकीच्या म्हणजे ज्यातून दुसऱ्यांना त्रास होतोय, शेजारच्या माणसाला, समाजाला, देशाला, देन इट इज बॅड. त्याला सुपरस्टिशन म्हणता येईल. येस, तुम्हाला काय म्हणायचंय त्या व्हिडिओबद्दल? प्लीज असा विचार करू नका की मी का बोलू, माझा काय संबंध आहे, कारण आपण FC शिकतोय, अदरवाईज या कशाचाच काही संबंध नाहीये. मी टेक्स्च्युअल नॉलेज तुम्हाला देऊच शकते. येस, एनीबडी? अच्छी थी वो वीडियो मैम. येस, थँक्स फॉर दॅट. पण म्हटलं असं की नुसती व्हिडिओ नाही, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं ऍक्च्युली? रिअली कुणालाच बोलायचं नाहीये? तुम्ही फक्त ह्याच्यासाठी लॉग इन करता का? ठीक आहे, सोपी गोष्ट. I don't believe in superstition. व्हेरी गुड मेहक, दॅट्स ग्रेट. लेट्स टेक अ क्वीज. एक छोटी क्वीज घ्यायचा प्रयत्न करूया आपण. ओके, तुमच्या सगळ्यांनाच एखादी गोष्ट, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला माहीत असलेली जी सुपरस्टिशन आहे ती तुम्हाला तुमच्या समोरच्या वहीत किंवा माझ्या चॅट बॉक्सवरती चॅटमध्ये लिहून टाकायचे. टाका बरं. झाली तुमची लिहून? मॅडम लिहिते. येस, लिहा आणि मला सांगा. 1 बाय 1 तुम्हाला ते चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय.
ओके, सो टाकलं तुम्ही, ग्रेट. लेट्स रीड दॅट. सो शिवानी म्हणते की हातावर दही दिल्याने, थांबा एक सेकंड, खूप पटापट खाली चाललेत. हातावर दही दिल्याने एखादं नवीन काम चांगलं होतं. या, दॅट कॅन बी अ सुपरस्टिशन. पीपल थिंक लाईक दॅट. बिल्लीने रास्ता काटा, या तो कोणी बरं हा टाकलाय, मला नाव नाही दिसत आहे डायरेक्ट मेसेज असल्यामुळे. बिल्लीने रस्ता काटा, हिचकी आई, जे आपण मगाशी म्हटलं. येस अंबर, बरोबर आहे. घराच्या उंबरठ्यावर शिंकू नये. जर तुम्ही बघितलं तर या प्रत्येक गोष्टीच्या मागे ना खूप काहीतरी रिझनिंग असू शकतं. बघा, पूर्वीच्या घरांमध्ये उंबरठे खूप उंच असायचे, मोठ्या पायऱ्या वर 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 चढत येणाऱ्या मोठा उंबरठा. असा विचार करा, तिथे जर शिंकलं आणि पाय सटकला तर तुम्ही खाली गडगडत जाऊ शकता. पण आपण त्याच्या मागचं प्रिन्सिपल लक्षात न घेता त्याच्या मागे काहीतरी एक धार्मिक कारण आहे, काहीतरी एक तार्किक कारण नसता, काहीतरी सुपरस्टिशन, अंधश्रद्धा समजून असं विचार करतो. खूप जणांना येस, कॅट क्रॉस द पाथवाली गोष्ट आहे जी संजनाने सांगितली. आदित्य म्हणतो तसं की नजर काढणं, उतरवणं, नजर, ह्याच्याबद्दलही खूप मोठे गैरसमज लोकात आहेत. कोणी म्हणतं तांदूळ पाणी, कोणी म्हणतं भाकर तुकडा, कोणी म्हणतं मीठ मोहरी, कोणी म्हणतं लिंबू मिरच्या. वी हॅव लॉट ऑफ थिंग्स. मी म्हणत नाहीये हे चुकीचं आहे की बरोबर आहे. मी म्हणते की या सगळ्या बिलीफ मागून जेव्हा दुसऱ्या कोणाला त्रास व्हायला लागतो तेव्हा ते चुकीचं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचा विश्वास तुमच्यापाशी सबळ ठेवताय आणि तुम्ही तुमचं लाईफ जगताय, वी कांट इंटरफिअर विथ एनिथिंग. लाईक येस, शनिवारी नख नाही कापायची, मंगळवारी कापायची असं म्हटलं जातं खूपदा. त्याच्यानंतर 21 नखांचं प्रणाली म्हणते की 21 नखांचं कासव शुभ असतं असं. म्हणजे ती म्हणते, म्हणजे तिनेही लिस्टमध्ये टाकलंय. श्रुतिकाने म्हटलंय की लिंबू मिरची गाडीला बांधायची वाली. तुम्हाला माहितीये का मजा, मी पुण्यात जेव्हा शिकत होते, आमचा क्लास सकाळी असायचा आणि सकाळी त्या पेठांमध्ये जसं आपल्याकडे दूधवाले काका येऊन दूध देऊन जातात की नाही घरी, तसं लोक त्या दुकानांच्या इथे जुनं लिंबू मिरची काढून घ्यायचे, नवीन लिंबू मिरची ठेवायचे आणि असे ते विक्रेतेच असायचे, ते तिथे येऊन ते टांगून जायचे रोज सकाळी. लाईक प्रत्येक दुकानाला तिथल्या आपण जसं रतीब घालतो दुधाचा, तसं लिंबू मिरचीचा रतीब. आणि मला ते बघून इतकं हसायला यायचं की रोज, किंवा गाड्यांच्या इथे जर कोणी कामानिमित्त, शुभम म्हणतोय की जर कोणी कामानिमित्त बाहेर जात असेल तर त्याला विचारायचं नाही की कुठे चाललाय, असं म्हणायचं, कुठे चाललाय विचारू नको, कारण त्याने काम होत नाही. मी पण ऐकलंय अनेक वेळा. अक्षताने म्हटलंय की काच फुटणं आरशाची हे बॅड लक असतं. आणि बाय द वे असंही म्हटलं जातं की जर समजा एखादं काचेचं भांड, काचेचं काही वस्तू आपल्या समोर फुटली तर काहीतरी आपल्यावर बॅड ओमेन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की काहीतरी वाईट घटना घडणार होती आणि आता ती टळली. नंतर सी खाली आलंच आहे, मेहकने टाकलंय, काच का टूटणं अच्छा होता है. शगुफ्ता मसूरकर म्हणते की इची पाम मीन्स मनी इज कमिंग. या, आणि त्यातही क्लासिफिकेशन आहे. समजा उजवा हात त्याला खाज उठत असेल तर हाताला, तर वेगळी गोष्ट. डाव्याला खाज उठत असेल तर वेगळी गोष्ट, राईट. त्याच्यानंतर येस, बाहेर जाताना मागून कोणी हाक मारू नये असं वाला सानिका म्हणते. संजना म्हणते की काळा दोरा बांधणं म्हणजे नजर लागणार नाही. अनुष्का म्हणते की रात्री नख कापू नये. पुन्हा एकदा बघा की रात्री त्या काळात जेव्हा चिमणी, कंदील, छोटे दिवे एवढ्याच गोष्टी असायच्या, तर त्या काळात रात्री जुन्या काळात नख कापली असती तर ती इकडे तिकडे उडली असती तर दिसली नसती, नंतर कुणाच्या तरी हातापायाला लागली असती. आणि कुठेही नख कुणाच्याही म्हणजे असं चांगलं नाहीच, नाही नव्हे, ते आरोग्याला चांगलं नाही असं इकडे तिकडे उडणं. तर म्हणून रात्री नख कापू नका असं म्हणणं ही गोष्ट वेगळी आहे. पण त्याला काहीतरी असं नाव देणं की रात्री नख कापू नका नाहीतर तुम्हाला हे होईल, हे चुकीचं आहे. देन लकी हॉर्स शू. ओके, नुपुरी ह्याच्याबद्दल तू सांगू शकशील? मला ह्याबद्दल माहिती नाहीये. लकी हॉर्स शू माहिती मॅडम, ते लावतात घराच्या बाहेर घोड्या काहीतरी असतं. म्हणजे घोड्याचं, त्याला आपण काय म्हणतो, घोड्या हॉर्स शू म्हणजे ते सी तुम्हाला आकारात येस बोल. सी आकारामध्ये नसते का पायाला येस त्याला घोड्याच्या? हॉर्स शू मॅग्नेट नाळ म्हणतात त्याला.
येस करेक्ट. नाळ. येस नाळ. सो ते बांधणं. येस. नंतर काळी मांजर मे बी बॅड लक. मिहीर म्हणतोय की घुबड नावाचा पक्षी येस घरात दिसला की अशुभ असतो. किंवा इव्हन टिटवी ओरडली, तुम्ही ऐकलं असेल की अशुभाची चाहूल. कुत्रा रडला की किती वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे घुबडाला अशुभ मानलं जातं. तेच मी आता नावं नाही वाचते तुमची, कारण खूप सारे मेसेज आहेत खाली खाली. अमावस्या पौर्णिमेच्या रात्री दिवशी संध्याकाळी नंतर बाहेर जाऊ नये. ओ माय गॉड, नुसतं रात्री 12 वाजता बाहेर जाऊ नये ह्याच्याबद्दल सुद्धा किती असतं. आपण त्या बाबतीत घोस्ट किंवा भूत आणि अशा ह्या गोष्टीत घुसणं हे तर आणखीनच वेगळी गोष्ट आहे. त्याच्यानंतर कोणाला जर ओलांडून गेलं की त्यांची उंची वाढत नाही असं म्हणतात. एकदम करेक्ट. आणि मला आठवतंय की लहानपणी एकदा माझ्या कोणीतरी काकाने किंवा रिलेटिव्हने हे मी ऐकलं होतं आणि त्याने मी बसलेली असताना माझ्या पायावरून असं तो पलीकडे गेला चालत चालत. सो मला इतकं वाईट वाटलं होतं तेव्हा की आता माझी उंची वाढणारच नाही कधी. मी खूपच छोटी होते, 3री 4थी 1ली 2रीत असेल. म्हणजे ह्याचा पगडा किती मोठा असतो बघा. नंतर हा डावा डोळा लेफ्ट टाक फडफडाना, म्हणजे डावा डोळा जर फडफडला तर काहीतरी प्रॉब्लेम होईल. दूध सांडलं की हे मला माहित नव्हतं बरं का योगिता. दूध सांडलं की ते अशुभ असतं. इव्हन असंही म्हणतात की दूध उतू गेलं तर ते चांगलं असतं कधी कधी. म्हणजे प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट असतात की नाही. बघा तुम्हीच लिहिलेल्या मेसेजेसमध्ये किती उलट्या सुलट्या कन्सेप्ट येतात इथे. नंतर दिवसातून 3 वेळा आंघोळ करू नये. येस येस हे मी पण ऐकलंय. नंतर कोणाकडून आपल्या हातावर मीठ घेऊ नये. वाव, हे मला माहित नव्हतं, पण मला हे माहिती होतं. आणि मजा माहितीये का, असं म्हणतात की मीठ जर सांडलं कुणाच्या हातून तर त्यानेच ते उचलायचं असतं, दुसऱ्या कोणी नाही. अदरवाईज ते सांडलेलं मीठ आपण जेव्हा स्वर्गात जाऊ, दॅट मीन्स जन्नत में जाएंगे हम जब, तेव्हा आपल्याला डोळ्याच्या पापण्यांनी उचलायला लागेल. दॅट्स अ व्हेरी वियर्ड थिंग आय हॅव हर्ड. ओके. नंतर येस, आदित्यने म्हटल्याप्रमाणे बळी देणं खूप मोठ्या प्रमाणावर असलेली समस्या अशी असं आपण म्हणू शकतो. नंतर उंबरठ्यावर भांड उपडं ठेवलं तर आपण ज्याची वाट बघतो या ती लवकर घरी येईल. रात्री शिट्टी नाही वाजवायची. हो, मला तर हे पण असं कोणी सांगितलं होतं की रात्री शिट्टी वाजवली की साप येतो. रिअली? अँड बिंग मी खूप अफ्रेड आहे, मला खूप भीती वाटते सापाची. मी लहान असताना कधी कुणी शिट्टी वाजवली तरी त्याच्या जवळ जायचे नाही रात्री. या झाड, ओ हे मला माहिती नव्हतं. येस मॅम, एकदा आला होता असा. हा. नंतर झाडू उभी असली की भांडण होतात. मला माहित नव्हतं. मे बी माहिती नाही हे खरंय की नाही. त्याचं सायंटिफिक व्हॅल्यू असं असू शकतं की जर समजा ती उभी असेल तर ती खराब होते ना पटापट, जर विचार केलात तर. कारण ती खालून किंवा वरून कुठून तरी झिजणार. मे बी असं असू शकतं. सो मी म्हटलं असं खूप अति सारे आपल्याला भरपूर मेसेज आले. कुणी प्रत्येकाने अंगावरच्या ठिकाणी तीळ असेल, मोल ज्याला म्हटलं जातं, तिथे दागिने मिळतात. कूल, ऑसम ना. असं जर असतं तर म्हणजे किती श्रीमंत झाले असते ना लोक. खरंच मला वाटतं कुठेतरी आयुष्यात पॉझिटिव्हिटी यावी किंवा असं काही असावं म्हणून तर नसतील या सगळ्या सुपरस्टिशन. हे मी ऐकलं नव्हतं, दुपारी बासरी वाजू नये. वा, आय डोंट नो खरंच याच्याबद्दल. सो आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे सुपरस्टिशन डिस्कस केले आहेत. त्याच्या रियालिटीशी किती दूरचा संबंध असतो किंवा रादर आपल्याला ती एक्सप्लेन करताना घाबरवून एक्सप्लेन केलं जातं, याबद्दलही आपण डिस्कस करतोय. राईट. याच आधारावरती आपण आपल्या पुढच्या लेसनला सुरुवात करणार आहोत उद्यापासून. आज आपण त्याचा काय म्हणू, पाया रचलाय. तुम्हाला जर अशा काही इंटरेस्टिंग व्हिडिओ, इंटरेस्टिंग फॅक्ट, सुपरस्टिशन आणि त्याचा सायन्सशी असलेला संबंध याच्याविषयी मिळाल्या तर माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका. बाय द वे, आणखीन एक आठवण करून द्यायची होती, ती म्हणजे अशी की आज एक वेबिनार आहे, तुम्ही प्लीज जॉईन व्हा. कॉमर्ससाठी तर तो कंपल्सरी आहेच, बाकीच्यांनीही जॉईन व्हा. ज्या आपल्या गेस्ट असणार आहेत त्या दापोलीतल्याच आहेत, अस्मिता परांजपे म्हणून. आणि त्या अतिशय काय म्हणू पोलाईट आहेत आणि तरी खूप मोठ्या काय म्हणू आपण त्यांनी अचीव्ह केलंय त्यांच्या बिझनेसमधून, त्यांच्या सामाजिक कामातून. त्या लेखिका पण आहेत. सो प्लीज प्लीज आय से की तुम्हाला जर काही इंटरेस्टिंग ऐकायचं असेल, 3 वाजता वेबिनार आहे, 3 ते 4.
मी तुम्हाला लिंक पाठवेन. कॉमर्ससाठी तो कंपल्सरी आहे. सायन्सवाल्या लोकांनी पण जॉईन व्हायला हरकत नाही. ओके. सो बाय द वे तुम्ही तुमचं नाव आणि नंबर तुम्ही ऑलरेडी टाकायला सुरुवात केलेत, पण तुम्ही टाकायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमचे जे रिसर्च पेपर आहेत, प्रोजेक्ट आहेत, होपफुली तुम्ही कंप्लीट करायला लागताय. आज 3 तारीख आहे. तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये सबमिट करायचे ते कसे, कधी याची मी तुम्हाला पूर्ण सूचना देणार आहे. पण तुम्हाला ते करायचे मात्र सॉफ्ट कॉपीत आहेत. म्हणजे तुमच्याकडे दोन्ही कॉपीज असल्या पाहिजेत, सॉफ्ट कॉपी अँड हार्ड कॉपी. ओके. पण आधी प्रिंट काढून ठेवू नका. आय विल आस्क, म्हणजे मी त्याची नीट माहिती घेईन, माहिती करून घेईन आणि मग तुम्हाला माहिती देईन. बाकीचे सगळे नियम तर तसेच्या तसेच आहेत, त्यात काहीही फरक नाही. ओके. आपण त्यासाठी योग्य वेळी बोलू. पण प्लीज विसरू नका की तुमच्यातला जो सगळ्यात चांगले काही 1-2 प्रोजेक्ट असतील, ते प्रोजेक्ट आपण आविष्कार नावाच्या स्पर्धेसाठी नेणार आहोत. प्लस त्याच्या बरोबरीने आपण पब्लिकेशनसाठी वापरणार आहोत. रिसर्च पेपर पब्लिश करणार आहोत आपण त्याचा. आणि तुम्हाला ह्यातल्या कुठल्याही गोष्टीत काहीही शंका असेल तर प्लीज मला विचारा. काहीही इश्यू नाहीये. पण तुम्ही तीच गोष्ट विचारू नाही शकत. मी ज्या सूचना दिल्या त्याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला ती विचारू शकता. ओके. सो या नोटवर आज आपण थांबूया इथे. हॅव अ नाईस डे अहेड. बाय बाय. आणि वेबिनारला 3 वाजता लॉग इन करायला विसरू नका.